नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप या परीक्षेचा अभ्यास करत असताना काही महत्त्वाचे अवघड टॉपिक असतात आणि त्या टॉपिकमध्ये त्या टॉपिकचे प्रत्येक वेळेस प्रश्न आलेले असतात. मग तुमची बुद्धिमत्ता असेल किंवा गणित विषय असेल, या दोन्ही विषयामध्ये हा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हा टॉपिक आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्या टॉपिकचं नाव आहे वर्ग आणि वर्गमूळ. बघा, वर्ग या टॉपिकचा अभ्यास करत असताना आपल्याला माहिती आहे, बरेचसे जण म्हणतात की 2 वेळेस गुणवलं म्हणजे त्या संख्येचा वर्ग झाला. तर असं नाही. आपण लक्षात ठेवायचं, त्याच संख्येने त्या संख्येला गुणणे म्हणजे त्या संख्येचा वर्ग काढणे. आता वर्ग काढत असताना विद्यार्थी गुणाकार करत बसतात. हे गुणाकार करण्याची पद्धत मुळात पुराणी आहे, परंतु ती पद्धत वेळखाऊ आहे. बरोबर आहे, परंतु वेळखाऊ आहे. त्यामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये एवढा वेळ आपल्याकडे शिल्लक नसतो. त्यामुळे आता आपल्याला वर्ग सोप्या पद्धतीनं कसे काढता येतील त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला 1 ते 10 चे वर्ग पाठ असणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. हे वर्ग जर तुम्हाला पाठ असतील तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणताही वर्ग सहजपणे आणि पटकन काढता येईल. आता तुम्ही म्हणताल, हे कसं शक्य आहे सर? एवढे वर्ग तर आमचे पाठ आहेत आणि काही जणांना पाठ पण आहेत, परंतु हे वर्ग पाठ असताना त्या पुढच्या वर्ग काढण्याच्या ट्रिक्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या 3 ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्या 3 ट्रिक्स जर तुम्ही अभ्यासल्या, व्यवस्थित लक्षात ठेवल्या, तर प्रत्येक संख्येचा वर्ग तुम्हाला काढता येणार आहे. आता सर्वप्रथम सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला जी ट्रिक सांगणार आहे ती सांगणार आहे, एकक स्थानी जर 0 असेल तर आपल्याला वर्ग कसा काढायचा. बघा, बऱ्याच संख्येच्या एकक स्थानी 0 असतो. आपल्याला माहिती आहे 10च्या एकक स्थानी बघा 0 आहे इथं. आता या संख्येचा वर्ग कसं काढणार? तुम्ही 10 गुणिले 10 करत बसण्यापेक्षा डायरेक्ट या 1 शून्याच्या ऐवजी इकडं 2 शून्य लिहून टाकायचे आणि ह्याचा संख्येचा वर्ग तुम्हाला पाठ आहे, तो वर्ग या ठिकाणी लिहून टाकायचा. 1 चा वर्ग 1 म्हणजे 10 चा वर्ग किती आला? 100. तुम्ही म्हणता सर ही सोपी संख्या आहे, याचा तर वर्ग कुणीही काढू शकताय. परंतु तुम्ही कितीही अवघड संख्या घेतली तरी काही हरकत नाही. बघा, इकडं तुम्ही 60 संख्या घेतली, एकक स्थानी 0 आहे, 1 0 आहे म्हणून 2 वेळेस घ्यायचा. 6 चा वर्ग तुम्हाला पाठ आहे 36, 6 6 36. चला, 60 चा वर्ग 3600. अगदी तुम्ही 5 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतात. मग तुम्ही म्हणताल 1 0 असताना 2 शून्य जर असतील तर तरीही ती ट्रिक आहे. बघा, इथं 600 चा वर्ग जरी तुम्हाला काढायला सांगितला, इथं 2 शून्य आहेत, आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा दुप्पट करायचं. 1 असतील तर 2, 2 असतील तर 4. इकडे 4 शून्य लिहून ठेवा आणि 6 चा वर्ग 36. हा झाला 600 चा वर्ग. म्हणजे काही सेकंदामध्ये तुम्ही अगदी सहजपणे या संख्यांचं उत्तर काढू शकता. आता हे झालं युनिट प्लेसला, म्हणजे एकक स्थानी जर 0 असेल तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता. दुसरा अंक आहे, एकक स्थानी जर 5 ही संख्या असेल तर मग कसं काढायचा वर्ग. बघा, आता बऱ्याचशा संख्येच्या एकक स्थानी 5 असतात. इथं आपल्याला 15 ही संख्या घेतली. ज्यावेळेस एकक स्थानी 5 असतील त्यावेळेस एकक 5 चा वर्ग या ठिकाणी लिहून टाकायचा आणि दशक स्थानच्या संख्येच्या पुढचा अंक घ्यायचा. आता 1 च्या पुढे किती आहेत? 2. 2 गुणिले 1 म्हणजे 2, बे 1 बे. हा झाला 15 चा वर्ग. तुम्ही इथं 45 चा वर्ग घ्या. 5 च्या ऐवजी तुम्हाला लिहायचे आहेत 25. 4 च्या पुढची संख्या 5 आहे, मग 4 पंचे 20. हा झाला 45 चा वर्ग 2025. या ठिकाणी तुम्ही 75 घ्या. 75 घेतले, 5 च्या ऐवजी 25. 7 च्या पुढची संख्या 8, 7 8 56, 5625. अशा प्रकारे तुम्ही कितीही मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग काढू शकता. तुम्हाला इथं गुणाकार करत बसण्याची गरज नाही, काहीच नाही. बघा, तुम्ही म्हणताल 105 चा वर्ग. तुम्हाला माहिती आहे 5 ही एकक स्थानी संख्या आहे, म्हणजे 5 च्या ऐवजी 25 त्या संख्येचा वर्ग लिहून टाकायचा आणि 10 च्या पुढची संख्या 11 आहे. 11 आणि 10 110.
म्हणजे हा झाला 105चा वर्ग. अगदी सोप्या पद्धतीनं आणि तुम्ही काही सेकंदामध्ये ही उत्तरं काढू शकता. तुम्ही म्हणता सर एकक स्थानी 0 असताना आणि 5 असताना ह्या ट्रिक्स आपण वापरल्या, परंतु जर एकक स्थानी 0 नसेल तर त्यावेळेस काय करायचं? जर एकक स्थानी 0 नसेल त्यावेळेस सुद्धा ट्रिक आहे, परंतु थोडी क्लिष्ट आहे. ती तुम्ही जर 3 टप्प्यात लक्षात ठेवली तर अगदी सहजपणे तुम्हाला ते करता येणार आहे. मग बघा, ज्यावेळेस आपल्याला एकक स्थानी 0 किंवा 5 नसतील, आता इथं 26चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. 26चा जर वर्ग आपण काढायला गेलो तर आता इथं एकक स्थानी 6 आहे, तर एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा. लक्षात ठेवायचं, एकक स्थानच्या संख्येचा वर्ग म्हणजे या संख्येचा वर्ग. 6 6 36. इथं हातचे पण तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. हातचेले 3. आता दुसरे टप्पा जो आहे तो यांचा गुणाकार आहे. पहिला टप्पा मी तुम्हाला काय सांगितला, या संख्येचा वर्ग करायचा, इथं एकक स्थानी लिहून टाकायचा. दुसरा टप्पा जो आहे या दोन संख्येचा गुणाकार आहे. 6 दोन्ही 12 आणि 12 ची दुप्पट 12 दोन्ही 24 आणि हे आलेले 3 27. हातचे आले परत 2. 2चा वर्ग 4 आणि हातचे आलेले 2 6. असा 26चा वर्ग जो आहे तो 676 होतो. याला पण काहीच वेळ लागत नाही. याच्यानंतर तुम्ही पहा 58चा वर्ग घेतला. आता माझ्या पद्धतीने मी जर तुम्हाला काढायला लावलो तर फक्त 2 सेकंदामध्ये काढू शकतो. 8चा वर्ग 64. हातचे आले 6. 8 पंचे 40 आणि 40. 80 6 86. हातचे आले 8. 5चा वर्ग 25 आणि 8 33. हा झाला 58चा वर्ग. अशा पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही हे पण लक्षात ठेवू शकता. 3 टप्प्यामध्ये जर तुम्ही ती ट्रिक लक्षात ठेवली तर वर्ग हे काढणं तुमच्यासाठी अतिशय सोपं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सहजपणे हा वर्ग काढू शकता.